मित्रो, प्रश्नमंजुषा स्पर्धेला आपण आता सुरुवात करणार आहोत. एकूण 10 प्रश्न आपण विचारणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, सध्याची आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली? 1. अमरावती, विजयवाडा, विशाखापट्टणम, अनंतपूर. दुसरा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरी केली जाते? राजश्री शाहू महाराज यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरी केली जाते? नंबर 1. सामाजिक न्याय दिन, आर्थिक न्याय दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर जगदीश कदम यांचा खालीलपैकी कोणता काव्य संग्रह आहे? नंबर 1. विशाखा, परिवर्तन, गोलपिठा, झाडमाती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कधी केली? 13 ऑक्टोबर 1935, 14 ऑक्टोबर 1956, 14 एप्रिल 1909, 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले? नंबर 1. कायदा, परराष्ट्र, शिक्षण, अर्थ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 15वे कशाच्या संबंधी आहे? नंबर 1. समानता, परराष्ट्र धोरण, मूलभूत कर्तव्ये, व्यापार धोरण. पुढचा प्रश्न आहे, जलसंस्कृतीचे जनक म्हणून कोणत्या नेत्याचा उल्लेख केला जातो? पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, डॉक्टर शंकरराव चव्हाण. पुढचा प्रश्न आहे, संगणक क्रांतीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? नामदार छगन भुजबळ, पंतप्रधान राजीव गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर विजय भटकर, आमदार प्रशांत बंब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मित्रो, अशा पद्धतीचे आपण हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. योग्य ते पर्याय याच यूट्यूब चॅनलच्या चॅट बॉक्समध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि तो प्रश्न जे विद्यार्थी याचे सर्वाधिक प्रश्नांची उत्तरं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाने देतील, म्हणजे पहिल्यांदा 4ला आपल्या 4 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर डाउनलोडला इकडे 1-2 मिनटं झाला तरी समजा, जेव्हा डाउनलोड झालेला आहे, जेव्हा जो वेळ पडलेला आहे तेव्हापासून जो विद्यार्थी अगोदर उत्तर देईल आणि त्यानंतर कोण देईल, त्यानुसार आपल्याला 3 क्रमांक काढायचे आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त
ज्यांचे उत्तरं बरोबर असतील त्यांना आपण एक ग्रंथ भेट देणार आहोत आणि त्यांनी आपला पत्ता मात्र त्या चॅटबॉक्समध्ये द्यायचा आहे, किंवा चॅटबॉक्समध्ये जर लिहायचं नसेल तर मी आपला नंबर देतोय 9767704604 या नंबरवर आपण संपर्क करावा. विद्यार्थी मित्र व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, त्याचा थोडा अभ्यास व्हावा हा हेतू ठेवून ही आपण स्पर्धा घेत आहोत आणि विजेत्यांची नावं आपण उद्या घोषित करणार आहोत. तर या प्रश्नांची उत्तर आपण रात्री 10पर्यंत द्यायची आहेत, एवढी एक आपल्याला सूचना देतो. आणि विजेते कोण होणार आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे. आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल जे स्पर्धक म्हणून याच्यात भाग घेतील ते हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब केलात तर हे त्या ठिकाणी हे काम आपल्याला पुढं जायला सुद्धा मदत होईल. हा त्यामागचा एक हेतू आहे. धन्यवाद.